एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक साधा, गरीब पण मनाने अतिशय श्रद्धाळू भक्त राहत होता. गणूच्या घरची परिस्थिती बेताची होती. दिवसभर कष्ट करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र किती अडचणी आल्या तरी त्याच्या ओठावर एकच नाम असायचे, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. गणूला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे होते, पण परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हते. एके दिवशी त्याने विठ्ठलाच्या छोट्याशा मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाला, विठ्ठला, तुझ्या दर्शनाची खूप इच्छा आहे, पण माझ्या नशिबात पंढरपूरची वारी असेल तर तूच मला तुझ्या चरणी घेऊन जा. दुसऱ्या दिवशी सकाळी गणू नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी निघाला. वाटेत त्याला एक वृद्ध वारकरी भेटला. वृद्धाच्या हातात टाळ आणि खांद्यावर भगवी पताका होती. त्याने गणूला विचारले, बाळा, पंढरीला येणार का? गणू हसून म्हणाला, मन तर रोज पंढरीतच असतं बाबा, पण पायांना पंढरी गाठता येत नाही. वृद्ध वारकरी म्हणाला, ज्याच्या मनात विठ्ठल असतो त्याच्यापासून विठ्ठल कधीच दूर नसतो. हे शब्द गणूच्या मनात घर करून राहिले. काही दिवसांनी गावात अचानक मोठे संकट आले. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला. अनेकांची शेती वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली. गणूने संकटातही विठ्ठलाचे नाम सोडले नाही. तो म्हणाला, विठ्ठला, संकट मोठा आहे, पण माझा विश्वास त्याहून मोठा आहे. गणू गावकऱ्यांना मदत करू लागला. स्वतःच्या अडचणी विसरून त्याने अनेकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. काही दिवसांनी पाऊस थांबला. गावातील परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. त्या रात्री गणूला एक सुंदर स्वप्न पडले. त्याला चंद्रभागेच्या काठी पंढरपूर दिसले. मंदिराच्या दिशेने टाळ मृदुंगांचा गजर ऐकू येत होता. गणू मंदिरात पोहोचला. समोर विटेवर उभा होता त्याला विठ्ठल. गणूच्या डोळ्यात अश्रू आले. विठ्ठल मंदस्मित करत म्हणाला, गणू, तू मला शोधत पंढरीची यायची वाट पाहत होतास, पण मी तर तुझ्या प्रत्येक नामस्मरणात तुझ्यासोबतच होतो. गणूने विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवले. त्याला त्या क्षणी जाणवले, देवाला भेटण्यासाठी नेहमी पंढरपूर गाठावेच लागते असे नाही. निर्मळ मनाने घेतलेले देवाचे नामच भक्ताला देवाच्या जवळ घेऊन जाते. सकाळी गणू जागा झाला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. त्याने हात जोडले आणि प्रेमाने म्हटले, विठ्ठला, आता मला तुझं दर्शन कुठे झालं तरी चालेल, कारण तू माझ्या मनातच वसतोस. आणि त्या दिवसापासून गणूच्या जीवनातील प्रत्येक कामाची सुरुवात एका नामाने होऊन गेली, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी. बोध: श्रद्धा खरी असेल तर देव दूर नसतो. संकट कितीही मोठे असले तरी मनापासून घेतलेले देवाचे नाम भक्ताला धैर्य, आशा आणि समाधान देते.